एक सूचना. हा व्हिडिओ एका घटनेवर आधारित आहे जो आंतरराष्ट्रीय राजकारणातील संभाव्य चुका आणि त्यांचे परिणाम दर्शवितो. यातील पात्र आणि घटना वास्तव असल्याचा आमचा कोणताही दावा नाही. नमस्कार, मी त्र्यंबक कापडे आणि आपण पाहतात त्र्यंबक कापडे डिजिटल. काय होईल जेव्हा एका देशाचे पंतप्रधान दुसऱ्या मोठ्या देशाने दिलेली स्क्रिप्ट जशीच्या तशी कॉपी पेस्ट करतील आणि ही लाजिरवाणी चूक संपूर्ण जगासमोर उघडविल? कल्पना करा, पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी केवळ एका ट्विटमुळे स्वतःच्याच देशाची आंतरराष्ट्रीय पद धुळीला मिळवली. एकीकडे पाकिस्तान अमेरिका आणि इराण यांच्यात मध्यस्थीचा आव आणत होता, पण दुसरीकडे त्यांच्याच पंतप्रधानांच्या एका कॉपी पेस्ट चुकीने जगासमोर हे आणलं की पाकिस्तान मध्यस्थी नाही तर दुसऱ्याच कोणत्या तरी हातातील बाहुला आहे. चला, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की कसे एका काल्पनिक ट्विटमुळे पाकिस्तानचा सर्वात मोठा पर्दाफाश होऊ शकला असता आणि या एका चुकीमुळे पाकिस्तानच्या जागतिक प्रतिमेचे कसे 3-13 वाजले असते. एका ट्विटची ही काल्पनिक कहाणी समजून घेण्यासाठी आपल्याला काही आठवडे मागे जावं लागेल. विचार करा की महिनाभरापासून संपूर्ण जगाचा श्वास रोखून धरणारी एक घटना घडत आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात एक अघोषित युद्ध सुरू आहे. हा संघर्ष इतका टोकाला गेला आहे की इराणने जगासाठी अत्यंत महत्वाचा असलेला सागरी मार्ग स्ट्रेट ऑफ होर्मुझ बंद करून टाकला. या एका निर्णयामुळे जागतिक तेल पुरवठा आणि व्यापार धोक्यात आला आहे आणि तिसऱ्या महायुद्धाचे ढग दाटून आले आहेत. अशा अत्यंत तणावपूर्ण परिस्थितीत पाकिस्तान अचानक शांतिदूताच्या भूमिकेत येतो. पाकिस्तान सोबत सौदी अरब, तुर्की आणि इजिप्त सारखे देशही मध्यस्थीसाठी पुढे सरसावतात. पंतप्रधान शहाबाज शरीफ एक पाऊल पुढे टाकत अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांच्या शिष्टमंडळांना शांततेच्या चर्चेसाठी इस्लामाबादला आमंत्रित करतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष शरीफ यांच्या या भूमिकेचं कौतुक करतात आणि ब्रिटन सारखे देशही पाकिस्तानच्या भूमिकेचं स्वागत करतात. सगळीकडे अशी हवा तयार होते की पाकिस्तानच्या मुत्सद्दीगिरीमुळे एक मोठं युद्ध टळणार आहे. पाकिस्तान स्वतःला एक जबाबदार आणि तटस्थ मध्यस्थ म्हणून जगासमोर सादर करत असतो, पण हा सगळा केवळ एक दिखावा असतो आणि याचा बुरखा लवकरच फाटणार असतो हे कोणालाच माहित नसतं. समजा 8 एप्रिल 2026 तो काळा दिवस आहे, ज्या दिवशी पाकिस्तानचे आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की होते. घडतं असं, अमेरिका इराणमधील तणाव कमी करण्यासाठी 2 आठवड्यांचा युद्धविराम घोषित करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांच्या अधिकृत एक्स अकाउंटवरून एक पोस्ट केली जाते. या पोस्टमध्ये ते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना युद्धविरामाची मुदत वाढवण्याची विनंती करतात आणि दुसरीकडे इराणला स्ट्रेट ऑफ होर्मुझ पुन्हा खुला करण्याची भावनिक साथ घालतात. वरवर पाहता हे एक अतिशय शांतताप्रिय आणि जबाबदार ट्विट वाटतं, पण खरी गंमत तर पुढेच असते. काही जागरूक नेटकरी आणि पत्रकार या ट्विटच्या एडिट हिस्ट्रीमध्ये एक धक्कादायक गोष्ट पाहतात. ट्विट एडिट करण्यापूर्वी त्यांच्या मूळ आवृत्तीमध्ये सर्वात वर एक ओळ लिहिलेली असते, ड्राफ्ट पाकिस्तान पीएम मेसेज ऑन एक्स, म्हणजेच पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या संदेशाचा मसुदा. 1 मिनिटाच्या आत हे ट्विट एडिट करून ती ओळ काढून टाकण्यात येते, पण तोपर्यंत व्हायचं ते नुकसान झालेलं असतं. एक्सच्या एडिट हिस्ट्रीमुळे हा कच्चा मसुदा सर्वांना दिसतो आणि काही क्षणातच त्याचे स्क्रीनशॉट जगभर व्हायरल होतात. मग काय, सोशल मीडियावर धुराळा उडतो. कॉपी पेस्ट पंतप्रधान, स्क्रिप्ट मधला हिरो अशा कमेंट्सनी ट्विटर भरून जातं. एका क्षणात पाकिस्तानचा शांतिदूत म्हणून मिरवण्याचा प्रयत्न फसतो आणि तो जगासमोर केवळ एक कॉपी पेस्ट सरकार म्हणून उघडा होतो. आता प्रश्न हा उरतो की ड्राफ्ट पाकिस्तान पीएम मेसेज ऑन एक्स या एका ओळीमुळे इतका गदारोळ का झाला असता? ही तर एखाद्या कर्मचाऱ्याची छोटी चूक असू शकते, नाही का? पण नाही, आंतरराष्ट्रीय राजकारणात अशा चुकांना चूक म्हणत नाहीत तर पुरावा म्हणतात. या मागचं विश्लेषणही समजून घेऊया. कोणतीही व्यक्ती किंवा टीम जेव्हा स्वतःच्या प्रमुखासाठी, म्हणजेच इथे पाकिस्तानच्या पंतप्रधानांसाठी एखादा संदेश लिहिते, तेव्हा ते त्या संदेशात पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा संदेश असा उल्लेख करणार नाहीत. ते सरळ पंतप्रधानांचा संदेश किंवा आपला संदेश असं म्हणतील. पाकिस्तान पीएम शब्द प्रयोग नेहमी तिसरी व्यक्ती किंवा बाहेरची एजन्सी करते.
यावरून हे स्पष्ट होतं की हा संदेश शहाबाज शरीफ यांच्या टीमने लिहिलेला असण्याची शक्यता फार कमी आहे. हा मसुदा बहुधा अमेरिकेच्या किंवा अगदी इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी तयार केला होता आणि तो पाकिस्तानच्या पंतप्रधानांना फक्त पेस्ट करण्यासाठी पाठवला होता. शहाबाज शरीफ यांच्या टीमने कोणतीही खातरजमा न करता तो मसुदा शीर्षकासकट कॉपी पेस्ट करून एक्सवर पेस्ट केला. हा केवळ एक तांत्रिक दोष नाही, तर हा पाकिस्तानच्या सार्वभौमत्वावर आणि परराष्ट्र धोरणाचा उचललेला पडदा आहे. एक देश जो स्वतःला अमेरिका आणि इराण यांच्यातल्या तटस्थ मध्यस्थ म्हणवत होता, तो खरं तर अमेरिकेच्या इशाऱ्यावर नाचत होता. हे एका चुकीमुळे सिद्ध झालं. या घटनेने हे दाखवून दिलं असतं की पाकिस्तानची भूमिका मध्यस्थाची नसून ती केवळ पोस्टमनची आहे, जो एका महासत्तेकडून संदेश घेऊन दुसऱ्यांना पोहोचवतो. या काल्पनिक ट्विटमुळे पाकिस्तानला मोठ्या आंतरराष्ट्रीय नामुष्कीला सामोरं जावं लागत असलं तरी ज्या अमेरिकेनं काही तासांपूर्वी पाकिस्तानच्या भूमिकेचं कौतुक केलं होतं, त्यांच्याच मित्राची अशी फजिती झाल्याने अमेरिकेसाठीही ही एक विचित्र परिस्थिती ठरली असते. या घटनेचे दूरगामी परिणाम अत्यंत गंभीर झाले असते. सर्वात मोठा फटका बसला असता तो पाकिस्तानच्या विश्वासार्हतेला. इराण सारखा देश जो अमेरिकेच्या विरोधात उभा आहे, तो पाकिस्तानवर यापुढे कसा विश्वास ठेवणार? ज्या देशाचे पंतप्रधान आपल्या शत्रू राष्ट्राने लिहिलेला स्क्रिप्ट पोस्ट करत आहेत, त्या देशाच्या मध्यस्थीवर कोण विश्वास ठेवेल? या प्रकरणामुळे इराणने पाकिस्तान सोबतच्या चर्चेतून अंग काढून घेतले असते. याशिवाय जगभरातील मीडिया आणि सोशल मीडियावर पाकिस्तानची जी खिल्ली उडवली गेली ती वेगळीच. ज्या पंतप्रधानाला एक ट्विट नीट करता येत नाही, तो देश कसा चालवणार, असे सवाल विचारले जाऊ लागले आहेत. या एका चुकीमुळे पाकिस्तानने केवळ आपली प्रतिमाच गमावली नसती, तर आंतरराष्ट्रीय राजकारणात स्वतःच हसं करून घेतलं. मित्रांनो, या संपूर्ण काल्पनिक प्रकारावर तुमचं काय मत आहे? जर असं खरंच घडलं तर पाकिस्तान खरंच अमेरिकेचा मोहरा बनला आहे असं म्हणावे लागेल का, की फक्त एक किरकोळ चूक मानली जाईल? तुमचं मत आम्हाला खाली कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. शहाबाज शरीफ यांच्या या काल्पनिक कॉपी पेस्ट प्रकरणामुळे एक गोष्ट पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हे एक दुधारी शस्त्र आहे. ते तुम्हाला हिरो बनवू शकतं. तुमची एक छोटीशी चूक तुम्हाला झिरोही बनवायला वेळ लावत नाही. पाकिस्तानची मध्यस्थीची खेळी यशस्वी होण्याआधीच एका ट्विटमुळे उधळली गेली असते. आता एकच प्रश्न उरतो की एखाद्या देशाचे पंतप्रधान जर दुसऱ्या देशाचे ड्राफ्ट मेसेज जसेच्या तसे पाठवत असतील तर त्या देशाचे भविष्य काय असेल याचा विचार नक्की करा. हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच विश्लेषणात्मक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.